हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 21 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं सीता, भाऊ, आशू आणि शिवा बोलत असतात. तेवढ्यात राणे उठतो आणि बोलतो, मला मारता काय, बघून घेईल मी तुम्हाला. तेवढ्यात पाठीमागून लक्ष्मण येतो आणि बोलतो, अरे आधी तुला भेटायला कोण आलंय ते तर बघ. तेवढ्यात पोलिसांची टीम येते आणि सत्याला घेऊन जाते. तेव्हा आशू बोलतो, थँक्यू, तुम्ही वेळेत आलात. तेव्हा पोलीस बोलतात, थँक्यू तर तुम्हाला म्हणायला पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून या राणीला पुराव्यासकट पकडायचं होतं आम्हाला, पण आज ते तुमच्यामुळे शक्य झालं. तेव्हा आशू बोलतो, आम्हाला फक्त भाऊंची काळजी होती. तेव्हा पोलीस बोलतात, तुम्ही काहीच काळजी करू नका, या राणीला चांगली कडक शिक्षा होईल. हा फक्त तुम्हाला स्टेटमेंट द्यायला यावं लागेल. पोलीस गेल्यावर लक्ष्मण भाऊंकडे येतो आणि बोलतो, भाऊ तुम्हाला खूप लागले भाऊ, तुम्ही ठीक आहात ना. लक्ष्मण इमोशनल होतो आणि बोलतो, तुम्हाला बघितलं ना, जीव भांड्यात पडला भाऊ. तेव्हा शिवा बोलते, सीताई मी म्हटलं होतं ना, भाऊंना काही होऊ देणार नाही. तेव्हा सीता शिवाचा हातात घेते आणि बोलते, शिवा मला माफ कर, मी तुला ओळखू नाही शकले. आत्तापर्यंत तुझं वागणं, बोलणं, राहण्याची पद्धत सगळ्यावर फक्त टीका करत राहिले, पण आता मला कळलंय, लक्ष्मी आणि दुर्गा ही दोन्ही स्त्रीचीच रूपं आहेत. आज तुझ्या निर्भयपणामुळे ज्या माणसाच्या नावाने मी मंगळसूत्र घालते तो इथे उभा आहे सुखरूप. खरंच मला माफ कर. आणि इतके दिवस आशूची बायको म्हणून घरात होतीस, पण आता माझी सून, या घराची सून म्हणून पुन्हा घरात येशील. तेव्हा सीता खूप रडते. शिवाला पण खूप इमोशनल व्हायला होतं आणि सीता शिवाला मिठी मारते. आशू, भाऊ, लक्ष्मण यांना पण खूप आनंद होतो. लक्ष्मण बोलतो, चला आता इथून नवीन अध्याय सुरू, सासू सुनेच्या गोड नात्याचा. आशू बोलतो, हो, म्हणजे या नात्याला आपली नजर नको लागायला, नाही का. लक्ष्मण बोलतो, भाऊ चला, आशू भाऊंना हॉस्पिटलला न्यायला हवं. तेव्हा आशू बोलतो, तुम्ही व्हा पुढे, आम्ही जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो. तेव्हा सीता बोलते, ठीक आहे, पण लवकर घरी या. शिवा बोलते, हो सीताई, तुमच्या मुलाला मी वेळेत घरी आणीन. सीता रडते आणि पुन्हा शिवाला मिठी मारते. पाना गँग पक्याला बांधून मारत असते. पक्या बोलतो, अरे मी तुम्हाला सगळं सांगितलं ना, तुम्ही का मला मारताय. वापर बोलतो, तू सगळं सांगितलं हे खरं आहे कशावरून. सायलेंट सर एक बकेट भरून बर्फाचं पाणी घेऊन येतो. पक्या बोलतो, हे कशासाठी, पण मी ते सगळी माहिती सांगितली ना तुम्हाला. डिप्पल बोलतो, हे बाई तू माहिती सांगितली हे कन्फर्म आहे, पण शिवा जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. तो पक्या बोलतो, शिवाला फोन करून विचारा ना. तेव्हा डिप्पर शिवाला फोन लावतो आणि विचारतो की तू ठीक आहेस ना. हा तेच विचारायला कॉल केलाय. तेव्हा डिप्पर येतो आणि बोलतो, भाई लोक सोडा त्याला. इकडे चंदनला बायाजी विचारत असते, काय जावं बापू, अहो घुटमळताय काय, बसा की. तेव्हा बायाजी बोलते, काय एवढा कसला विचार करताय. तेव्हा चंदन बोलतो, काही नाही, कशा आहात तुम्ही. तेव्हा बायाजी बोलते, म्या एकदम ठणठणीत, मला काय धाड भरलीये. चंदन बोलतो, नाही सहज विचारलं, आणि हा ठणठणीतच राहा, अशाच राहा. चंदन बोलतो, सगळं आता किती छान होतंय ना आजी. नाही, आशू आणि शिवाचा संसार सुद्धा मार्गी लागतोय, बघून छान वाटलं. तेव्हा बायाजी बोलते, वय देवाचीच कृपा आहे रे. चंदन बोलतो, आजी दिव्या सुद्धा आता बऱ्यापैकी जबाबदारीने काम करतीये ना. बायाजी बोलते, तुम्ही असताना दिव्या काय करणार, चांगलंच वागेल ना, आणि तुम्ही इतकं परिमाण चांगलं वागवताय तिला. चंदन बोलतो, नाही ते तर झालंच आजी, मी म्हणत होतो की आता सगळं काही कसं छान होतंय, तर आम्ही सुद्धा आयुष्यात थोडं पुढे जायला पाहिजे ना. बायाजी बोलते, जायला पाहिजेच की, आणि समजा चांगलं होणार आहे, आणि तुम्ही माझ्या दिव्याला इतकं चांगलं सांभाळून घेताय याची खात्री पटली आम्हासनी, त्याच्यामुळे आता आम्हाला कोणतं बी टेन्शन नाही. चंदन बोलतो, पण मला सांगा आजी, आपल्या घरात सुद्धा असा एखादा आनंद परत यावा असं वाटत नाही का हो तुम्हाला. बायाजी बोलते, वाटतंय की, आणि येणार आनंद घरात परत, म्हणजे काय. तेव्हा चंदन बोलतो, नाही म्हणजे काही आनंद न सांगता येतात ना, त्याची मजा वेगळीच असते. आजी बोलते, म्हणजे. चंदन बोलतो, नाही, आता शिवा आणि आशूचं संसार आयुष्य खूप छान सुरू झालंय, दोघंही एकमेकांना छान समजताय, त्यांच्यातलं प्रेमही वाढतंय, आणि तुम्ही पण त्यांना खूप मदत केलीच नाही का. तेव्हा बायाजी बोलते, कळतंय बरं का मला काय म्हणायचंय तुम्हासनी, ते मदत म्हणजे काय केलीच की. चंदन बोलतो, मग जरा तशीच मदत तुम्ही माझीही कराल प्लीज. बायाजी बोलते, म्हणजे काय करणार की तुम्हासनी मदत, नात आहे माझी ती, आणि मला बी लय आनंद होईल तुमचा संसार सुखाचा चालला की. अंगा खांद्यावर नातवंड पंतवंड खेळवायची इतकी मला. चंदन हसतो आणि लाजतो. चंदन बोलतो, तेव्हा बायाजी बोलते, एकदम मला मज्जा येणार, समजवणार मी तिला. चंदन गेल्यावर बायाजी बोलते, माझ्या दिव्याचा बी संसार नीट करायला पाहिजे, माझ्या 2 लेकरांचा संसार चांगला झाला नाही याच्या परी काही नको मला. ते लक्ष्मण भाऊंना घेऊन येतो. उर्मिला पाणी आणते आणि बोलते, ताई का नाही आली, आणि शिवा आशू होते ना ते का नाही आले. तेव्हा भाऊ पण बोलतात, हे बघ सगळं ठीक आहे, काहीही झालेलं नाही. उर्मिला बोलते, अहो पण तुमच्या सोबत का नाही आले बाकीचे, झालंय का तिथे, काय झालंय अहो सांगाल. तेव्हा लक्ष्मण बोलतो, झालंय, एक अजब मिलाप झालाय. उर्मिला बोलते, म्हणजे. तेव्हा लक्ष्मण शिवा आणि सीताबद्दल सगळं काही सांगतो. तेव्हा उर्मिलाला खूप आनंद होतो. तेव्हा लक्ष्मण बोलतो, भाऊ काही गोष्टी चांगल्यासाठी होतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही. तेव्हा भाऊ बोलतात, खरं आहे. तेव्हा उर्मिला बोलते, हो पण त्यासाठी असं घडायला नको होतं. भाऊ बोलतात, हे बघ उर्मिला, ज्याचं शेवट गोड ते सगळं गोड. उर्मिला बोलते, अहो ताई का नाही आली सोबत, हा आता सुनेबरोबरच येते की काय. तेव्हा लक्ष्मण बोलतो, त्याआधी आपल्याला एक काम करायचंय बरं का. तेव्हा भाऊ बोलतात, हा सीताने असं सांगितले की 2दा शिवाचा गृहप्रवेश काही बरोबर झाला नाही, पण आता यावेळेस आपल्याला शिवाचा गृहप्रवेश धूमधडाक्यात करायचा आहे.
याचा कीर्तीला खूप राग येत असतो. उर्मिला बोलते वा चला मग लगेच तयारीला लागूया. कीर्ती बोलते एक मिनिट अजिबात नाही मला नाहीये मान्य आणि मला पटतच नाहीये हे. तुम्ही सांगा माझी आई कुठे. तेव्हा लक्ष्मण बोलतो तुला पटणार नाही म्हणजे होणार नाही असं थोडी. वहिनीने सांगितले हे सगळं करायला. वहिनी काय म्हणाली माहितीये का, हीच माझी लक्ष्मी आणि हीच माझी दुर्गा, त्यामुळे आता कोणीही काही म्हणू आम्ही तर तयारी करणार. तर कीर्ती बोलते आईने सांगितलं हे सगळं. नाही मला नाही वाटत आईने सांगितलंय. भाऊ बोलता ठीक आहे तुला मान्य नाही ना तू करू नकोस काही हरकत नाही आम्ही करतो हे सगळं. दिव्या किचन मध्ये काहीतरी बनवत असते. बाई आजी आणि वंदना तिला ढुंकून बघतात. फ्रीज मागून बाई आजी वंदनाला पुढे ढकलते. तेव्हा वंदना हसते आणि बोलते अरे वा स्वयंपाक वाटतं. दिव्या बोलते आई आधीच खूप गरम होतंय असले काही प्रश्न विचारू नकोस. वंदना बोलते हा बरोबर चालू दे. बाई आजी पुन्हा वंदनाला खुणवते. वंदना बोलते दिव्या जरा बोलायचं होतं. तेव्हा दिव्या बोलते आता काय बोलायचंय. परत शिवाने पराक्रम केला की मला नावं ठेवायची आहेत. वंदना बोलते म्हणजे आता तुझं आयुष्य कसं छान मार्गी लागलंय नाही का, सगळं कसं व्यवस्थित होतंय. नाही म्हणजे आम्हाला आधी वाटलं होतं की तुझं आणि चंदनचं कसं होणार बरं, आम्हाला प्रश्नच पडला होता. पण आता चंदन पण गॅरेज सांभाळतोय, जॉबचं पण बघतोय तो, तू पण हे घर सांभाळतेस. दिव्या बोलते काय मग नको करू का, जाऊ का आम्ही इथून. वंदना बोलते नाही असं कुठे म्हटलंय आम्ही. दिव्या बोलते हा मग मुद्दा काय. वंदना बोलते म्हणजे तेवढ्यात बाई आजी तिथे त्याने बोलते अगं म्हणजे समजा कसं आता वेगाने चाललंय की नाही, तेव्हा तुमची गाडी बी वेगाने चालली की लई बरं होईल. दिव्या बोलते म्हणजे. बाई आजी बोलते हे बघ आता माझे हातपाय थकायच्या आधी मी धड धाकट आहे की नाही, पातूर अंगावर पण तू खेळायची इच्छा आहे ग, म्हणून म्हटलं तुमची गाडी वेगाने धावू दे. तेव्हा दिव्या बोलते बरं मस्त आहे. बाई आजी बोलते मग घ्या की मनावर. दिव्या चिडते आणि बोलते तुझ्या शिवाला जाऊन सांगतेस की घ्या मनावर म्हणून. वंदना बोलते अगं शिवानी आहे तिच्या घरी छान, ती बघेल तिचं. वंदना बोलते तू ह्या घरात आहेस की नाही, मग ह्या घरात पाळणा हल्ला तर. दिव्या बोलते बघू ना आपण. तेव्हा दिव्या बोलते मी विचार करीन. वंदना आणि बाईजी तिथून निघून जाते. कीर्ती तिच्या खोलीत येऊन खूप रडत असते. का होतं हे सगळं, का माझ्या मनासारखं घडत नाहीये, मला काही पटतच नाहीये. सुहास बोलतो शांत हो हे बघ आपल्या हातात आत्ता तरी काही नाहीये. कीर्ती बोलते ह्यानंतर ना आपल्या हातात काहीच उरणार नाहीये, हे सगळं मी नाही बघू शकत. तेव्हा सुहास बोलतो मग काय करणार आहेस, आता जाऊन भांडणार आहेस सीताईशी. कीर्ती बोलते हो भांडणार आहे मी आईशी, आणि जायला लागेल तेवढ्यात सुहास तिला पकडतो. लगेच कुठे चाललीस, रागाच्या भरात कधीच भांडायचं नाही, त्याने आपलंच नुकसान होतं. निघेल ना काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा कीर्ती बोलते कधी निघेल मार्ग, काय नाही केलं आपण, सगळं केलं आपण, तरी सुद्धा त्या आईचं शिवाबद्दलचं मत बदललंच ना, आणि हेच नको होतं मला. त्या मुलीसाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मी नाही बघू शकत. सुहास बोलतो शांत हो, हे बघ मी समजू शकतो, तरी सुद्धा आपण आता काही करू शकत नाही. सीताईचं मन नाही बदलू शकत आपण, योग्य संधीची वाट बघूया. कळतंय याच्या आधी पण योग्य संधी आल्या आहेत, नंतरही येतील. कीर्ती बोलते नाही सुहास या वेळेला आपण चुकलोय. तेव्हा सुहास बोलतो मान्य की आपण चुकलो, मला माहित नव्हतं तो राणे अशा वेळी माती खाईल, म्हणून माझं ऐक आपण आता ना शांत बसूया. तेव्हा कीर्ती रडते, सुहासला मिठी मारते आणि बोलते सुहास मी ही हार मान्य नाही करू शकत. तेव्हा सुहास बोलतो हो आपण आत्ता जरी हारलेलो असो ना तरी आपला विजय होणार आहे, कळलं, आणि तो विजय इतका मोठा असेल ना ज्यामुळे देसाई खानदान आहे ना हादरून जाईल. इकडे शिवा आणि आशू नारळ पाणी घेतात. तेव्हा आशू शिवाकडे नारळ पाणी देतो. तेव्हा शिवा बोलते तुला. तेव्हा आशू बोलतो अरे पी. शिवा आशूला न्याहाळत असते. तेव्हा आशू बोलतो काय. तेव्हा शिवा बोलते माझा एवढा हँडसम नवरा आहे, बघते त्याला लागलंय का कुठे काय. तेव्हा आशू बोलतो बघ लागलंय का. तेव्हा आशू बोलतो शिवा आतापर्यंत बऱ्यापैकी गुंड बघितले ग, पण तो राणे डेंजर होता यार, भाऊंचा हात त्याने कटर खालीच घातला होता, मला भीती वाटली भाऊंना काही झालं तर. शिवा बोलते हा असं कसं भाऊंना काही झालं असतं, आपण सगळे होतो ना, आणि सगळ्यात महत्वाचं सीताई होत्या की. आशू पण हसतो आणि बोलतो अरे हो आईचं तर हे रूप मी पहिल्यांदा बघितलंय. तेव्हा शिवा बोलते मग सासू कोणाची. आशू हात जोडतो आणि बोलतो हा बाबा सासू तुझी, सासरे तुझे, आणि हा हँडसम नवरा पण तुझाच, हे शाळा फक्त मला थोडंसं. तिकडे लक्ष्मण काका आशूला फोन लावतात. लक्ष्मण विचारतो आशू पोलिसांना स्टेटमेंट दिलं का, ते झालं का. आशू बोलतो हो दिलंय, आणि पोलिसांनी सुद्धा खूप स्ट्रिक्ट कलम लावलेत आता त्यामुळे तो काय आता बाहेर येत नाही. तेव्हा लक्ष्मण बोलतो हा ते बरं झालं, पण आता कुठे आहात तुम्ही. लक्ष्मण बोलतो तेव्हा आशू बोलतो हा काय येतोच आहे. तेव्हा लक्ष्मण बोलतो ऐक ना ते ना ऑफिसमध्ये माझं एक पार्सल आहे महत्वाचं, ते येताना घेऊन याल. तेव्हा आशू बोलतो ऑफिसवर आत्ता जायचं. तेव्हा लक्ष्मण बोलतो आय नो तुम्ही खूप थकलायत अरे, पण ते खूप महत्वाचं आहे. तेव्हा आशू बोलतो ठीक आहे जातो आम्ही. तेव्हा लक्ष्मण बोलतो आणि हा ते पार्सल घेतल्यावरही लवकर घरी येऊ नका असं वहिनीने सांगितलं, म्हणजे येताना मला फोन करूनच या. तेव्हा आशू बोलतो घरी येऊ नका म्हणजे. लक्ष्मण बोलतो अरे आशू असं असतं. तेव्हा आशू बोलतो काय कसं काका सांग. तेव्हा लक्ष्मण फोन ठेवून देतो. तेव्हा आशू शिवाला बोलतो फोनच ठेवला. आशू शिवाला सांगत असतो की काका काय म्हणाल ते. तेव्हा शिवा बोलते काय झालं. तेव्हा शिवा बोलते आशू ते स्वतःहून बोलल्या, त्यांनी मला छान मिठी मारली, आता का असं बोलतायत त्या. आशू बोलतो तू काळजी नको करूस, आपण जाऊ आणि बघू. तेव्हा शिवा बोलते आशू पण त्यांनी स्वीकारलं नसेल. आशू बोलतो आई कशाला करायचा हा विचार, नको करूस हा, घरी जाऊन ते बघू, जे आहे ते आहे, दे आता मला इथे पिऊ दे.
शिवा विचारत पडते सीताई अशा का म्हणाले असते. तेव्हा आशू तिला बोलतो, ए तंद्री चल ना ऑफिसला. आशू उठतो आणि बोलतो, का तुला नवऱ्याबरोबर फिरायला आवडत नाही का. तेव्हा शिवा बोलते, असं काय बोलतोय सारे. आशू बोलतो, मग कसं बोलू, हस की जरा. तेव्हा आशू बोलतो, बघू दे मला, इकडे बघ. तेव्हा शिवा बोलते, काय बघतोय. तेव्हा आशू बोलतो, तुझ्या चेहऱ्यावर काही लागलंय का ते बघतोय. तेव्हा शिवा हसते. तेव्हा आशू बोलतो, कशी हसली. ते दोघं हसतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.